जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार मित्रांनो, मी सचिन गोरेगावकर तुमचं स्वागत करतो आजच्या व्लॉगमध्ये. तर आज आपण परत साईटवरती चाललो आहे आणि आता पूर्ण दिवस मी नसणार तिकडे, कारण की तिथं फक्त साईटवरती जायचं आहे, काय सामान त्यांना पाहिजे तर बघायचं आहे, काम काय आहे ते. मी परत इथं घरी यायचं आहे आणि कारण घरी आता आपल्या ह्या ठिकाणी जो सोफा आहे त्या ठिकाणी आपलं टेबल असणार गणपती बाप्पाचा. तर ती उद्या आपल्याला घरी पूजा असणार, विठ्ठल गौरीची गौरी पूजन असणार. तर त्याचा सगळी तयारी आपल्याला करायची. तर तिथं आपल्या साईटवरती जाऊ, इथे येऊ, परत इकडे गणपती बाप्पाची तयारी करू. तर पूर्ण दिवस आपला गणपती बाप्पाच्या तयारीमध्ये जाणार आहे, टेबल वगैरे सगळं डेकोरेशनचं. तर चला सुरू करूया. निघालोच आपण, खाली उतरतोय बिल्डिंगच्या. आज पण फुल गर्दी आहे. आता उतरलोय घाटकोपरला. तर रोज सारखं त्या ब्रिजच्या खालीच जाऊया, तिथे ऑटो भेटेल आपल्याला. आता खेराणे रोडवरती आहे मी, साईडच्या जवळ आलं. टॉवर बघा, जाम कडकडीत ऊन आहे. पेंटरला फोन केलेला, त्याला रोलर पाहिजे, रोलर जरा घ्यावी आणि मग नंतर निघूया. तर शॉपवरती आलो आपण, रोलर घेतला, आता निघूया. आता आलो साईडवरती. सिलिंग फाईन व्हायला आली, सिलिंग मस्त दिसते. हे व्हाईट होते त्या लोकांनी, सिलिंग पूर्ण व्हाईट आहे. आणि इथे बघताय तुम्ही ही शेड थोडी वेगळी, थोडीशी ऑफ व्हाईट क्रीम टाईप, मोती कलर टाईप मध्ये. फिनिशिंग आपली चांगली झालेली आहे. इथं तो तुम्हाला टचअप दिसत होता, हे टचअप आता दिसत नाही सध्या. बोलेलं तुम्हाला बेडरूम मध्ये पत्रा फिनिशिंग होणार, पीओपीची अशी पत्रा फिनिशिंग असते. आता याच्यावरती आपली फिनिशिंग होणार. हे बघा, तुमचं कधी पण प्लास्टरचं काम झालं त्या लोकांनी आतमध्ये ठरलेलं आहे. थोडीशी इथं धार, एक दोन सूत आतमध्ये ठरलेली आहे, जेणेकरून यांच्या पीओपी ह्याच्या लेवलला पीओपी येईल, ह्याच्या लेवलला जर फिनिशिंगला जरा चांगली पडते. असं वाटत नाही की तुमचं अर्धा पेंटिंग झालं किंवा अर्धा तोडून रिपेअर केलं आहे, कारण की लिकेजची जागा होती इकडं, वॉटर प्रूफिंग केलं आहे अर्धा. आपण निघालो आहे साईडवर ना, घरीच चाललो आहे. गणपतीची तयारी आहे, तिकडे टेबल वगैरे टाकायचं आहे. तर निघताना भेटतो. आता घाटकोपर स्टेशनला आलो आहे. आता ठाणा गाडी गेली, त्याच्यानंतरची गाडी. मित्रांनो आता उतरलो आहे डोंबिवली स्टेशनला, चालत जातो. इथं ऑटो स्टँडपर्यंत जाऊया, ऑटो स्टँडपर्यंत. आलं बिल्डिंगमध्ये. येताना मला हातोड्याने खेळ घेतले, साईडवरती सुटलेले ना, दुकानातूनच भेटले नवीन.
थोडं तयारी करायची आहे मित्रांनो. आता आलो आहे घरी, थोडंसं जेवलो वगैरे आणि आता सध्या हा बेड इकडे असतो आपला, तर आपण आता इकडे सरकून घेतलं समोरच्या वाला आणि इथं आपलं टेबल असेल. आता जस्ट मी थोडा वेळ बसलेलो आराम करत होतो, कारण तिथून आता गाडीने येऊन घेऊन सगळं केलं असतं तर जरा कंटाळा आला. तर टेबलवाला सुरू करतो आता. छोटा मोठा भेटणार नाही पट्टी आली. चहा पितो नंतर सुरू करतो. आता याच्यावरती फळी येते आतमध्ये ठेवली ती काढायची आहे आपल्याला. पट्टीला होल एक ते भिंतीमध्ये जातो या लाकडाच्या पट्ट्याने.
हे आपल्या आता फळी एका वर्षाने निघते. मित्रांनो आता मला बाकडा झाला तयार होऊन त्याला अर्धा तास झाला आहे. जर मी फ्रेश वगैरे होऊन जर चहा वगैरे पित होतो. अवतार खूप बेकार होता कारण की आता चादर वगैरे आणायला मार्केटला जायचं आपल्याला. आता दरवर्षी आपला बाकडा असाच असतो. पहिले हँगरचा बाकडा होता. इथं जेव्हा शिफ्ट झालो तेव्हा नवीन आम्ही चेंज केलं, पट्ट्यांचा आणला. कट्टोकड बाकडा 3 फुटाचा. मापमध्ये पाप नाही आपल्या. हा असा आपला 6 फुटाचा बाकडा, 6x3चा आहे. तर आपल्याला थोडा वेळ जायचं होतं मार्केटला जाऊन काही चादर वगैरे आणायची इकडची आणि वरचे कपडे वगैरे लावून घ्यायचे. तर दाखवतो तुम्हाला नंतर. आता मी निघालो आहे स्टेशनला. भाचीचा कॉल आलेला, आम्ही चादर वगैरे आणायला मार्केटला चाललो. आता निघालो मार्केटला. या चला चला. मार्केटला फुल गर्दी आहे. कशी चादर शोधत आला तुम्हाला इकडे. पण मी देतो थांब. दुसऱ्या चादरवाल्याकडे आलो आहे. त्याच्याकडून एक चादर घेतली आपण. चांगलीच आहे. या कलरची घेतली आता. नहीं होती फटा नहीं है, वो प्रिंट करके हुक मार फटा नहीं. फुल गर्दी आहे. तर जस्ट आलो आहे मार्केटवरनं. मोठा गणपती पण बघितला असेल. आता चादर वगैरे घेऊन आला तर थोडी फिटिंग वगैरे करतो तिथे चादर वगैरे लावून सगळं डेकोरेशन. तर तुम्हाला दाखवतो. मित्रांनो टेबल वगैरे आपला पूर्ण तयार झालेलं आहे. आता उद्या जरा तयारी करायची आहे सकाळी. आणि आता खूप आल्यानंतर आता काम केलं असतं आपण. आणि आजच्या साईडवरचं काम आणि आजचं पूर्ण गणपती वगैरे किंवा आपण मार्केटला गेलो ते सगळं आता आज पूर्ण सगळंच बघायला भेटेल आजच्या ब्लॉगमध्ये मला. तर आजचा ब्लॉग आपण इथं संपूया. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.